नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचंच पुन्हा एकदा स्टे स्ट्रॉंगमध्ये. आज आपण बोलणार आहोत तुमच्या आवडीच्या विषयावरती. आणि आवडीचा विषय यासाठीच की मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला सुरू केलं, मला बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की काहीतरी सजेस्ट करा वेट गेनिंगवरती, काहीतरी सजेस्ट करा मसल गेनिंगसाठी. तर येस, आपण याच विषयावरती बोलणार आहोत. मी तुम्हाला फक्त दाखवणार नाही आहे, तर तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमचा डाएट प्लॅन हा कशा प्रकारे घरी बसल्या तुमचा डाएट प्लॅन तुम्ही बनवू शकतात. आणि त्यासाठी लागणारे तुमचे सगळं सिक्रेट काउंटिंग्स, सिक्रेट मेथड्स मी तिकडे शेअर करणार आहे. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला नाही मिळणार. पण जी गोष्ट तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला नाही मिळणार ती नक्कीच तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. कारण या चॅनलचं उद्दिष्टच हे आहे की तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवावी ज्याची तुम्हाला खरंच गरज असते जाणून घ्यायची. आणि यामुळेच मी तुम्हाला डायरेक्ट डाएट प्लॅन शेअर करत नाही आहे, कारण की तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येकाची उंची वेगळी असते, प्रत्येकाचं वजन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं बॉडी टाईपही वेगळं असतं. मग ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तर मग एकच डाएट प्लॅन सगळ्यांना सूट कसा होऊ शकतो. मग आता तुम्हाला यासाठी जाणून घ्यायचं आहे की नक्की तुमचा बॉडी टाईप कोणता आहे, तुमचा हाईट आणि वेटच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन कसं तुम्हाला काउंट करायचं आहे. तर चला मग आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. खूप सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन मी आणि खूप सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. जर काही गोष्टी वाटल्या तर तुम्ही त्या नोट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या पुढे भविष्यामध्ये कॅल्क्युलेशनसाठी सोप्या पडतील. तर सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्या बॉडीसाठी प्रोटीनची किती गरज आहे. आणि ती जाणून घेण्यासाठी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आयडियल बॉडी वेट. आणि आयडियल बॉडी वेट काढण्याचा एक सोपा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे पुरुषांसाठी हाईट इन सेंटीमीटर -100 इज इक्वल टू आयडियल बॉडी वेट. तसं स्त्रियांसाठी हाईट इन सेंटीमीटर -105 इज इक्वल टू तुमचं आयडियल बॉडी वेट. सो बस इकडे तुम्हाला तर मिळालं आयडियल बॉडी वेट. मग आता तुमचं ॲक्च्युअल बॉडी वेट हे तुमच्या आयडियल बॉडी वेटपेक्षा कमी असेल तर तुम्ही ह्या सर्व पुढील कॅल्क्युलेशनसाठी तुमचं ॲक्च्युअल बॉडी वेट पकडणार आहात. आणि ज्यांचंही ॲक्च्युअल बॉडी वेट हे आयडियल बॉडी वेटच्या वरती आहे ते सर्वजण आयडियल बॉडी वेट हे काउंट करणार आहे त्या पुढील कॅल्क्युलेशनसाठी. ओके, तर तुमच्या बॉडी वेटच्या प्रत्येक किलोमागे तुम्हाला 1 ते 1.5 ग्राम प्रोटीन द्यायचं आहे. सुरुवातीला आपण बिगिनर लेवलला पकडूया, म्हणून प्रत्येक किलोला आपण 1 ग्राम प्रोटीन पकडतो आहे. सो समजा तुमचं वेट आलं आहे 50, सो तुमचं 50 किलोला पाहिजे आपल्याला 50 ग्राम प्रोटीन. ओके, मग आता इकडे आपल्याला कळलं प्रोटीनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते. सरळ सिंपल ठेवून द्या. तुमचं जे वेट आलं आहे त्या वेटच्या इज इक्वल टू सेम ग्राम तुम्हाला प्रोटीन खायचं आहे. सिम्पल. ओके, मग आता आपल्याला जायचं आहे पुढे कार्बोहायड्रेटचं काउंट कसं करायचं. आणि कार्बोहायड्रेट काउंट करायसाठी तुम्हाला पहिलं समजून घ्यावं लागणार आहे ते म्हणजे तुमचा बॉडी टाईप कोणता आहे. आणि ही बॉडी टाईप असतात 3 प्रकारचे. हे म्हणजेच एंडोमॉर्फ, एक्टोमॉर्फ आणि मेझोमॉर्फ. एंडोमॉर्फ म्हणजेच हे असे लोक असतात जे फार कमी खातात बट तरी त्यांचं वजन लवकर वाढतं. हे लोक नेहमीच कंप्लेंट करत असतात, अरे मी काही खातच नाही तरीही माझं वजन हे फार वाढत असतं. आणि ह्याच्याच अपोजिट असतात ते म्हणजे एक्टोमॉर्फ. ते भरपूर खात असतात तरी त्यांच्या अंगाला काही लागत नसतं, म्हणजे त्यांचं वजन हे काही वाढतच नसतं. आणि ह्यांना तुमचा आहार बघितला तुम्ही तर यांच्या आहारामध्ये सर्व काही असतं बट तरी हे सडपातळ असतात. आणि तिसरं म्हणजे मेझोमॉर्फ. मेझोमॉर्फ म्हणजे असे लोक ज्यांनी कितीही कसंही खाल्लं तरी त्यांच्या बॉडीमध्ये मसलचं हे चांगलं प्रमाण असतं. आणि त्यांचा शेप बघाल बॉडीचा तुम्ही तर ते फार परफेक्ट शेपमध्ये असतात आणि त्यांची बॉडी ही इक्वली प्रपोर्शनमध्ये असते. सो या गोष्टीवरून तुम्हाला समजलं असेलच की तुम्ही कोणत्या बॉडी टाईपमध्ये मोडतात ते. आणि आता ह्या बॉडी टाईपनुसारच आपल्याला काउंट करायचं आहेत कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट काउंट करताना लक्षात ठेवा की तुम्ही जर एंडोमॉर्फ असाल तर तुम्हाला 1:2 कार्ब्स घ्यायचे आहेत, म्हणजे पर 1 ग्राम ऑफ प्रोटीनच्या 2 ग्राम कार्बोहायड्रेट तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही मेझोमॉर्फ असाल तर तुम्ही पर 1 ग्रामसाठी 3 ग्राम कार्बोहायड्रेट पकडणार आहात. ओके, आणि तिसरे म्हणजे तुम्ही जर ॲक्टोमॉर्फ असाल म्हणजे तुम्ही सडपातळ असाल तर तुम्हाला 1 ग्रामसाठी 4 ते 5 ग्राम तुम्हाला पकडायचं आहे कार्बोहायड्रेट. आता हे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आपल्याला इक्वली डिवाईड करायचं पूर्ण दिवसभरामध्ये. तर आपल्याला पुन्हा फोकस करायचं आपल्या स्वतःच्या बॉडी टाईपवरती. जर तुम्ही एंडोमॉर्फ असाल तर तुम्हाला हे पूर्ण दिवसामध्ये 5 मीलमध्ये डिवाईड करायचं आहे. जर तुम्ही मेझोमॉर्फ असाल तर तुम्हाला 6 मीलमध्ये डिवाईड करायचं आहे. आणि जर तुम्ही ॲक्टोमॉर्फ असाल म्हणजे ते सडपातळ असाल तर तुम्हाला 7 ते 8 मीलमध्ये डिवाईड करायचं आहे हे पूर्ण काउंटिंग. तर मित्रांनो, तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेलच की तुम्हाला किती ग्राम प्रोटीन खायचं आहे आणि किती ग्राम कार्बोहायड्रेट खायचं आहे. बट मला माहिती आहे की तुमच्या मनात एकच प्रश्न आता आहे, तो म्हणजे प्रोटीन म्हणजे काय, कार्बोहायड्रेट म्हणजे काय. आम्हाला कसं कळणार की कार्बोहायड्रेट कशामध्ये आहे, प्रोटीन कशामध्ये आहे. तर येस, आपण आता तेच बघणार आहोत की आपल्याला काय खाल्ल्यामुळे आपल्याला प्रोटीन भेटेल आणि काय खाल्ल्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट भेटेल. तर चला मग बघूया आपण ही फूड लिस्ट. फर्स्ट क्लास सोर्स ऑफ प्रोटीनमध्ये येतात ते म्हणजे अंडी, मांस, मच्छी, तसेच चिकन,
आणि आपण व्हेजिटेरियन सोर्समध्ये बघितलं तर आपल्याला दूध, दही किंवा पनीर. तसेच कार्बोहायड्रेट मिळते आपल्याला धान्य, कडधान्य, डाळी किंवा फळं आणि भाज्यांमध्ये. सो आज आपण बघितलं की आपला बॉडी टाईप कोणता आहे, आपलं आयडियल बॉडी वेट किती आहे, आपल्याला प्रोटीन किती खायचं आहे, कार्बोहायड्रेट किती खायचं आहे आणि त्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत आणि आपण या सर्वांना किती मीलमध्ये डिवाईड करायचं आहे. आपण या सर्वच गोष्टी आज बघितल्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की ह्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट केल्यावरती आपला डाएट प्लॅन हा नक्की दिसणार कसा आहे. आणि मी त्याचबरोबर माझा एक डाएट प्लॅन शेअर करेन जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कोणती गोष्ट कोणत्या वेळी खायला पाहिजे, तसेच कशा प्रकारे खायला पाहिजे. तर फार इंटरेस्टिंग असणार आहे तोही व्हिडिओ. तर तुम्ही नक्कीच चॅनलशी कनेक्टेड राहा आणि बघा तोही व्हिडिओ पूर्ण. तसेच याचबरोबर आपण थांबूया इकडेच आणि भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.